मध्ये अजित पवार यांचा पूर्णाकृती पुतळा हा बसवला जाणार आहे। अजित पवार यांच्या जयंती दिनी हा पुतळा बसवला जाईल। 22 जुलै या दिवशी 10 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा हा बसवला जाणार आहे। नाशिकमध्ये अतिक्रमणावर महापालिकेनं बुलडोझर कारवाई केली आहे। सारडा सर्कल परिसरामध्ये ही कारवाई आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आलेला आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकास कामांना अडथळा ठरणाऱ्या आणि अतिक्रमण असलेल्या व्यावसायिकांवर आज मनपा प्रशासनाच्या वतीनं ही बुलडोझर कारवाई केली जाते। परिसरामध्ये आज सकाळपासूनच अतिक्रमणाची मोहीम जी आहे ती महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर ज्या रस्त्याच्या अडथळ्याला येणाऱ्या ज्या इमारती आहेत त्या पाडण्याचं काम जे आहे ते महापालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। खरं तर गेल्या काही दिवसांपासून या परिसरामध्ये सातत्याने अतिक्रमणाची मोहीम जी आहे ती महापालिका प्रशासन राबवताना आपल्याला बघायला मिळते। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकास कामं सुरू आहे आणि या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचं देखील काम जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे आणि यासाठी ही जी अतिक्रमणे आहे ही अडथळा ठरवत होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर हा संपूर्ण सारडा सर्कल चौक परिसरामधला महत्वाचा भाग होता आणि या ठिकाणी अनेकांनी अतिक्रमण केलेली होती। यामध्ये काही हॉटेल व्यावसायिक होते तर काही गोडाऊन होते, अनेक पानटपऱ्या देखील होत्या, तर त्या देखील जमीनदोस्त जे आहे ते आता करण्यात आलेले आहे। मनपा प्रशासनाच्या वतीने या अतिक्रमणाची जी मोहीम आहे ती हाती घेण्यात आलेली आहे आणि ही अतिक्रमणाची मोहीम आज सकाळपासून सुरू असून आता ही अतिक्रमणे जी आहे ती पाडण्यात येणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।